नमस्कार मित्रांनो, बातम्यांच्या पलीकडे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. या सदरामध्ये आपण ठळक नाही पण महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. आज 14 जानेवारी 2021 मकर संक्रांत आहे. आज सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होणार आहे आणि पंचग्रही योग बनणार आहे. तर ज्योतिषांच्या मध्ये हा पंचग्रही योग जगासाठी शुभ आहे. पण तत्पूर्वी आपण आपल्या ठळक नाही पण महत्त्वाच्या बातम्यांच्या आढावाला सुरुवात करूया. त्यात आपला पहिला मुद्दा आहे इम्रान खान. इम्रान खान हा सध्या संकटाने घेरलेला असा पंतप्रधान आहे. विरोधी पक्षाचं सुद्धा खूप जोरदार आंदोलन सुरू आहे. महागाई आहे, अतिरेकी कारवाया जे काय सुरू आहेत पाकिस्तानतर्फे त्या पूर्णपणे उघड्या पडलेल्या आहेत सर्व जगासमोर. आणि जी आर्मी आहे, त्यांची जी फौज आहे, ती सुद्धा त्याच्या हळूहळू विरोधात जात आहे. आणि अशातच इम्रान खाननी ह्याचा सर्व खापर मात्र मोदींवर फोडलेला आहे. एक प्रकारे त्यांनी आपण मोदींच्या समोर फेल असल्याची कबुली दिलेली आहे. आणि भारताने जे काय आक्रमक धोरण स्वीकारलेलं आहे आतंकवादांविरुद्ध, त्यामुळे दक्षिण आशियामध्ये अशांती होत असल्याचा आरोप ते उलट भारतावरच करत आहे. त्यामुळे मोदींच्या समोर त्यांचं काही चालत नाही हे अगदी स्पष्ट दिसून येतं आहे. पुढचा आपला मुद्दा आहे S-400. आपल्याला माहीतच आहे, भारताने रशियाबरोबर S-400 ची डील केलेली आहे. ही डिफेन्स मिसाईल सिस्टम आहे आणि तिची येणाऱ्या एक वर्षभरामध्ये डिलिव्हरीची अपेक्षा आहे. भारताने तशी विनंतीच केली होती की लवकरात लवकर याची डिलिव्हरी करावी. त्या अनुषंगाने आता एक अजून पाऊल पुढे पडलेलं आहे. ते म्हणजे भारताचे तंत्रज्ञ रशियाला पाठवण्यात आले आहेत प्रशिक्षण घेण्यासाठी. आणि चीन आणि पाकिस्तानला ही निश्चितच एक धडकी भरवणारी बातमी आहे. पुढचा आपला मुद्दा आहे स्टीव्ह स्मिथ. आपल्याला माहीतच आहे, स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे आधी शिक्षा भोगून मोकळे झालेले आहेत. आणि परंतु स्टीव्ह स्मिथ मात्र अजून काही सुधारलेला नाही आहे. त्याने ही जी तिसरी टेस्ट मॅच जी झाली भारत ऑस्ट्रेलिया, त्यामध्ये पंत खेळत असताना पिचला खड्डा पडला आणि ज्याच्यामुळे पंत हा आऊट झाला, बाद झाला. परंतु पंत ज्या पद्धतीने खेळत होता त्यामुळे भारताची जिंकण्याची आशा मात्र मावळली. कारण तो खूप स्पीडमध्ये खेळत होता, खूप वेगाने खेळत होता आणि ते जे लक्ष होतं ते सहजगत्या चेस करण्यासारखं होतं. कदाचित भारत जिंकू शकला असता. यामुळे स्टीव्ह स्मिथची खूप टिंगल उडवली जात आहे किंवा त्याच्यावरती खूप आरोप लावले जात आहेत. आपला पुढचा मुद्दा आहे किसान आंदोलन. आपल्याला माहीतच आहे की सर्वोच्च न्यायालयाने तिन्ही जे कायदे होते त्यांना स्थगिती दिलेली आहे, होल्डवर टाकलेले आहेत. आणि तरीसुद्धा शेतकऱ्यांचा जो हटयोग आहे तो सुरूच आहे. त्याने आंदोलन मात्र सुरूच ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आता सरकारकडे पर्याय खूप कमी उरलेले आहेत आणि हे आंदोलन आता खूपच चिघळण्याची भीती निर्माण झालेली आहे. आता यातून पुढे काय होतं ते आपल्याला दिसेलच. पुढचा आपला मुद्दा आहे भविष्यातील घडामोडी आणि ज्योतिष निरीक्षण. तर त्यात आपला पहिला मुद्दा आहे मोदी. अनेक ज्योतिषांच्या मते, किंबहुना जवळजवळ सर्वच ज्योतिषांच्या मते हे जे 6 महिने आहेत 2021चे, ते मोदींसमोर मोठं आव्हान निर्माण करतील. आणि या 6 महिन्याच्या नंतर मात्र मोदींसाठी खूप चांगली परिस्थिती असेल. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सर्वात मोठं आव्हान सध्या उभं असणार आहे. परंतु ते आव्हान ज्या पद्धतीने ते पार करतील त्याची छाप ही कायम त्यांच्याबरोबर राहील आणि ते अजूनच प्रखर नेतृत्व भारताला देतील, असं एकंदरीत ज्योतिषांचं म्हणणं आहे. आणि मोदींच्याच नेतृत्वाखाली भारत हा विश्वगुरू म्हणजेच सुपर पॉवर होण्याच्या दिशेने पाऊल टाकेल. आपला पुढचा आणि शेवटचा मुद्दा आहे शेअर बाजार. आज शेअर बाजार खूपच हलता राहणार आहे. किंबहुना काल जसा होता तसाच असणार आहे.
त्याच्यामुळे शक्यतो खरेदीपासून लांब राहावं. जर तो चढता असेल तर बँकिंग सेक्टर हा अजूनही पुढचे 10 दिवस तेजीत असण्याची शक्यता आहे आणि एकंदरीत मार्केटमध्ये मंदीच असेल. त्यामुळे गुंतवणूक करताना सांभाळून करा. तर मित्रांनो, आज आपण इथंच थांबणार आहोत. तुमच्या प्रतिक्रिया किंवा सूचना नक्की पाठवा आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला नक्की घ्या. धन्यवाद.